गेल्या काही वर्षांपासून या उत्सवाला पारंपरिक स्वरूपाला डॉल्बी व ढोल ताशांच्या दणदणाटामुळे सुरुंग लागत चाललाय की काय, याच गोष्टीचा थेट ऐतिहासिक चित्र देखाव्यावर परिणाम होत चाललाय. या विषयावर शिवप्रेमींना प्रबोधन करण्यासाठी सादर करीत आहोत सजीव देखावा. युवकांना जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. अबे शिवजयंती उले यंदा गाडी काय काढतला त्यात काय बे, गाडा काढूया की. ए नको बे, गाडा डॉल्बी लावा, मोठा सेटअप लावू ना. नको बे, डॉल्बी तर काय ऐतिहासिक राज्याची करूया बे. ऐतिहासिक गाडा काढताय म्हणे. ते काय नको, हे मूर्ती ठेवताना डॉल्बी लावताना आणि नाचताना बघ. नको बे ती डॉल्बी, आमची शिवजयंती परंपरा नव्हे ती, आमची संस्कृती नव्हे ती. आमच्या बेळगावची शिवजयंती जगप्रसिद्ध आहे, बाहेरून लोक बघायला येतात. अशी शिवजयंती कुठेच होत नाही. ते डॉल्बी ते काय पण नको. तू सांगूल्या सगळं बरोबर आहे बे, तो गाडा अडकून बसताय तिथे, टाकल्यास व्याप होत आहे. नको गप, ते डॉल्बीच लोवा. ते वय बे वय बरोबर आहे, यावर्षी डॉल्बीच लावतो बघ फिक्स. बरोबर आहे, यावर्षी डॉल्बीच लावतो. काय झालंय बेळगावकरांनी? आपल्या राजाचा इतिहास दाखवणारी ही आजकाल कुठेही चिल्लरपणा करीत चालल्यात. शिवजयंतीच्या नावाखाली नंगा नाच करूल्यात. आपल्या राजाचा इतिहास एवढा मोठा आहे, पण ही बांडगुळा काय करून राहिल्यात? ए चला रे चला, त्या सुपायाचे तू जाऊ खरी आपली परंपरा. चला बंद कर. देशाच्या सीमेवर इस्लामिक दहशतवादाला कायमचे नेस्तनाबूत करण्यासाठी भारतीय सैन्याने कंबर कसली आहे. युद्धाचे रणशिंग फुंकले गेले आहे. सारा देश आतुरतेने डोळे लावून बसला आहे. युद्धजन्य परिस्थितीत देशाचे जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य दक्ष असलेच पाहिजे. सीमेपलीकडील शत्रूपेक्षा आपल्याच आजूबाजूला वावरणाऱ्या देशद्रोही गद्दारापासून आपल्याला अखंड सावध राहावे लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, शिवा काशी, प्रतापराव गुर्जर, बाजी पासलकर, येसाजी कंक यासारख्या नरसिंहाच्या त्यागातून, बलिदानातून हे स्वराज्य आम्हास मिळाले आहे. डॉल्बीचा किडा अंगात वळवळणाऱ्या एका किडक्या कार्यकर्त्याच्या हट्टापोटी हे प्रकार घडतात. गल्लीने याला सामूहिक विरोध केलाच पाहिजे. बेळगावचे सारे सच्चे शिवभक्त ताहो फोडून याचना करीत आहेत. बंद करा ते डॉल्बीचे प्रकार, बंद करा ते हिडीस नृत्य, बंद करा ते बेशिस्त वागणे, बंद करा, कृपा करून बंद करा, बंद करा, बंद करा. महाराज महाराज
महाराज आमची चूक झाली महाराज, आम्हाला माफी असावी. महाराज यापुढे आम्ही कधीच डॉल्बी लावून शिवजयंती साजरी करणार नाही. महाराज आज आम्ही शपथ घेत आहोत, यानंतर कधीच डॉल्बी लावणार नाही. राजे तुम्हारी ये सब्र तो हजरत शहनशाह आदिल शाह से भी बेहतरीन है. कहां से लाए ये सब? तुम ये भूल गए हो कि तुम एक नाचीज शख्स हो. खान साहेब, अपन असले फिक्र का पड़ रहा है. वो अपनी हिम्मत बहादुरी की शेखी बगाड़ता है, बेअदबी से बुरी राह पर क्यों चलता है. अली आदिल शाह, कुतुब शाह और मुगलों की हुकूमत को ठुकरा कर बेलाग बरसता है. खान साहेब, काही घ्यावं ते प्रभू रामचंद्रांना घ्यावं. आपल्याला आधी काय म्हणून घ्यावं आणि आपल्याला कोणते ओळखतो. आओ आओ, अपनी सारी शेखी छोड़कर एक अफजल खान को गले लगाओ. आओ आओ. वादळी वागसर अनंत शहर गल्ली बेळगाव आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपल्या समोर सादर करीत आहोत शिवचरित्रातील एक असा प्रसंग जो पाहून तुम्हा सर्वांचे उर भरून येईल. स्वराज्याच्या राजाची आपल्या युवराजाची झालेली भेट म्हणजेच शिवशंभू भेट. 1 फेब्रुवारी 1689 हिंदवी स्वराज्यातील एक काळी रात. ती रात्र बघून आभाळाला आबासाहेब, आभाळाच्या डोळ्यातून तुम्ही पाहत असाल. तुमचं आभाळा एवढं रूप पाहायला कोण? नीराजी पंत ओळखलं? परवा येऊन गेलो होतो शिवाजी राजे. हो हो, आले लक्षात. आई, नीराजी पंत आलेत. महाराज येतात. महाराज महाराज आत चला हो महाराज. बसा. लगेचच निघावं लागेल. कृष्णजी, थोडं तेल आहे. मातोश्रींची याद येते. आम्ही येणार म्हणजे येणार तुमच्यासोबत. आम्ही इथे नाही राहणार आबासाहेब. शंभरजी, आपल्या विचारामुळे स्वराज्य धोक्यात येईल. आबासाहेब, आम्हाला काही नको. आम्हाला तुम्ही पाहिजे.
पाहिजे. आम्हाला त्यांच्या हातचं खायचं, त्यांच्या मांडीवर झोपायचे. 1, 2, 3 दिवस. आबा आम्ही खूप दमलोय. ऐका जमाल शंभूबाया, अहो तुम्ही शूर आबांचे शूर बच्चे आहात ना, शूर छावे आहात. नाही आबा, आम्ही बच्चे नाही, छावे नाही. आम्ही आमच्या आबांचं बाळ, छोट लेकरू. आबा आबासाहेब, तुम्ही निघा. आम्ही थांबतो इथे. शंभूराजे, आबासाहेब निश्चिंत मनाने जा आणि लवकर पोहोचा.